आत्ता जो तुम्ही प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण मध्ये सांगितलेले आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण CapCut मधून क्रिएट केलेला आहे। जर तुमच्याकडे CapCut नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल आणि एवढंच जे ऑल मटेरियल आहे ते पण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो। जर तुम्ही अजून आपल्या टेलिग्राम चॅनल जॉइन नसेल केला तर खाली तुम्हाला लिंक मिळून जाईल। तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचे जे CapCut आहे ते ओपन करायचं। ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचे ते ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि आपण जो बीटमाप व्हिडिओ दिलाय मटेरियल मध्ये तो इथे सिलेक्ट करू, इथून ऍड करायचा आहे। हा बीटमाप व्हिडिओ ते ऍड केल्यानंतर त्याच बीटमाप व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि खाली खूप सारे ऑप्शन मिळून जाते। थोडं स्क्रोल करून येते तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन मिळून जाईल। सिंपली त्यावरती इथे आपल्या क्लिक करून द्यायचे। त्याच्यानंतर इथे आपले जे सॉन्ग आहे इथून अशा इथून ऍड होऊन जाईल। आता आपल्याला काय करायचं, तो जो बीटमाप व्हिडिओ आहे त्यावरती क्लिक करून ह्या बीटमाप व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेले आहेत। इथे तुम्ही बघू शकाल की 13 बीट आहेत। तर तुम्हाला काय करायचं, 1 2 3 अशा 13 पर्यंत बीट करत न्यायचे जसे इथे मी सांगतोय तशा प्रकारे। तर पहिली इथे आपले बीट कुठे चेंज होते ते बघायचे। तर थोडं पुढे आल्यानंतर इथे आपले अशा बीट चेंज होते। तर सिंपली त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर ह्याच्या पुढचे बीट कुठे चेंज होते, इथे जे आपली बीट आहे इथून चेंज होते तर त्याच व्हिडिओवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचा। अशा वेळी हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत कट करत न्यायचा आहे, बीटणार जशा बदलते तशा प्रकारे। इथून हा बीटमाप व्हिडिओ कट केल्यानंतर त्यामध्ये आपले आता फोटो ऍड करायचा आहे। फोटो ऍड करण्यासाठी ही जी वेगळी लेयर झाली त्यावरती क्लिक करायचे आणि खाली तुम्हाला थोडं स्क्रोल करू येते रिप्लेसचं ऑप्शन आहे, सिंपली त्यावरती क्लिक करून द्यायचे आणि जो पण तुमचा ते फोटो असेल इथून सिलेक्ट करून इथून हा फोटो ऍड केल्यानंतर आपल्या 2 बोटांनी अशा ओढून सेट करायचा आहे परफेक्ट। त्याच्यानंतर सेम प्रोसेसने जी आपण पुढच्या बीट आहे त्यांना एकच फोटो इथून ऍड करून घ्यायचा आहे। इथून हा फोटो ऍड केल्यानंतर पुन्हा पहिले इंजुटेच्या आपल्याला आल्यानंतर इथून बॅक करायचे आणि तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। अगेन ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून जे आपण मटेरियलमध्ये PNG दिले ते तुम्हाला इथून ऍड करायचे। ऍड केल्यानंतर ह्याची जी लेंथ असेल शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे। आणि आता मी काय करतो, जे आपले फोटो राहिले तिथून बीटनुसार इथून कट करायचे, ते कट करून ऍड करून घेतो। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो आहे ते बीटनुसार इथून ऍड करून घेतलेले आहेत। आता तुम्हाला काय करायचे, जसं मी इथे इफेक्ट सांगेल तुम्ही पण लगेच तुमच्या फोटोला इथून इफेक्ट आहेत ते ऍड करून घ्यायचे। पहिल्यांदा अशा हे जे फोटो आहे तिथून करून घ्यायचे। आता तुम्हाला काय करायचे, जे ट्रान्झॅक्शन आहे पहिलं त्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लाईट इफेक्टचं ऑप्शन आहे त्यामध्ये यायचे। यामध्ये तुम्हाला ब्लान्स नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल। हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला आहे ना अप्लाय टू ऑलचा वरती ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे आणि ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण कमी करायची अशा प्रकारे। त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। आता सिंपली हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथे तुम्हाला कंपोज ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे। आता सिंपली जसे मी इथून इफेक्ट सांगत आहे तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून इफेक्ट आहे ते ऍड करत चालायचे। मी नाव सांगेल तुम्हाला ह्यामध्ये बघायचं कोणतं इफेक्ट कुठे आहे, थोडे इथे समजून घ्या। इथे ब्लॅक झालेला आहे इफेक्ट, सर्व प्रॉब्लेमच काही सॉल्व्ह झाला नाही तो। तर सिंपली जसं इथून मी इफेक्ट सांगेल तुम्ही पण ऍड करून घ्यायचे। तर हा जो आपला पहिला फोटो आहे त्याला आहे ना डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचे। या फोटोला आपल्या प्लांट नंबर 1चा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे आल्यानंतर या फोटोला आपल्या प्लांट नंबर 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचे। या फोटोला आपल्या प्लांट नंबर 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचे। या फोटोला आपल्या डिस्टो राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा स्क्रोल करायचे त्याच्या पुढच्या फोटोवर यायचे। या फोटोला आपल्या 3D कार्ड 1चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा। पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचे। या फोटोला आपल्या 3D कार्ड 2चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचे। या फोटोला आपल्या 3D कार्ड 3चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर आल्यानंतर या फोटोला आपल्या 3D कार्ड 4चा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोवर यायचे। या फोटोला आपल्या स्ट्रेच अँड डिस्टोरचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचे। या फोटोला आपल्या वेव्ह अँड स्लाइडचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून द्यायचा आहे। पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचे। या फोटोला आपल्या स्लाइड अँड व्ह्यूचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं। इथे आल्यानंतर इनचा ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे। यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। आता जे आपण इफेक्ट सांगितले ते तुमच्या फोटोला इथून अशा इथून ऍड होऊन जातील। त्याच्यानंतर आता आपल्या पुन्हा इथे पहिले इंजुट यायचे अशा प्रकारे। इथे पहिले इंजुट आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। पुन्हा व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं। यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट
हॅलो ब्लरचा मिळून जाईल, तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा अशा वेळेस. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याची जी लेंथ असेल, जो आपला म्हणजे 5 सेकंदाचे तिथला जो हा आपण फोटो स्प्लिट केला आहे त्याची जी पहिली लेंथ असेल तिथपर्यंत आणून ठेवायची. अशा वेळी इथून आणल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड येते 10 ठेवायचे आणि येथून तुम्हाला इंटेन्सिटी 100 नेऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं, हा जो आपला 5 आणि 6 सेकंदाची फोटो आहे तिथे अशा वेळी इथे आल्यानंतर थोडे इथे गॅप ठेवायचं, जसं इथे आपण ठेवला तशा प्रकारे. इथे अशा वेळी आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता नाईट क्लब्स ऑप्शनमध्ये यायचं. या इथे आल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा. यामध्ये मिळून जाईल RGB सेकचा हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. जेवढा आपला हा 5 आणि 6 सेकंद आहे तिथला फोटो तेवढी ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करू येते. तुम्हाला आहे ना ग्लो 0 करायचे, कलर 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आणि हा जो फोटो आहे ते जो आपला म्हणजे 6 सेकंद आहे तिथला फोटो आहे त्याच्या हा जो लेअर ॲड केली त्याच्या दोन्ही बाजूने हा जो इफेक्ट आहे तो कमी करायचा फोटोनुसार. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या 7 सेकंदाची तिथला जो हा फोटो आहे तिथे यायचे. इथे आल्यानंतर जेव्हा आपण फोटो स्प्लिट केलाय तिथे इथे आल्यानंतर आता आपल्याला ना व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्प्लिट्स ऑप्शनमध्ये यायचं. येथे आल्यानंतर तुम्हाला 3 नंबरला 3 लेयर्स मिरर हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. जेवढी ह्या फोटोची लेंथ आहे 7 सेकंदाची तिथल्या तेवढी ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची आणि सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करू व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार ॲड करून फिल्टर 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं, डायरेक्ट तुम्हाला 8 सेकंद आहे इथे आल्यानंतर तुम्हाला आता व्हिडिओ इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला नाईट क्लब्स ऑप्शनमध्ये यायचं. येते यामध्ये तुम्हाला आहे ना फ्लॅशिंग फ्लेम हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. तो इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जेवढा आपला 8 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढी ज्या इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं, हा जो आपण 6 सेकंदाच्या तिथल्या फोटोला हा जो इफेक्ट ॲड केला आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर डुप्लिकेट्स ऑप्शन 3 नंबरला मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचे. जी डुप्लिकेट लेअर जाईल त्याच्यावर थोडं पुश करू ही जी लेंथ आहे त्याशिवाय शेवटच्या फोटोपर्यंत आणायची अशा प्रकारे. त्याच्यानंतर इथून तुमचा जो इफेक्ट आहे इथून परफेक्ट ॲड होऊन जाईल. हा इथून इफेक्ट ॲड झाल्यानंतर हा जो आपला व्हिडिओ आहे ते संपूर्ण क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून अशा तुमचा जो व्हिडिओ आहे तो इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.